हे बघा, त्या हलणाऱ्या वस्तूवरती वरती आणि पुढे घेतला की तू चावायचा प्रयत्न करतो. नमस्कार मित्रांनो, मी विलास ऑक्सर. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे नेहमी व्हिडिओ पाहत आलेले इन्स्टा आयडी आणि युट्यूब चॅनलवरती. खरं तर राजकुमार खैरे यांच्या एक त्यांचं दुकान आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे त्याचं आता रिनोव्हेशन चालू आहे. तर ते काही वस्तू पडलेले आहेत, ते उचलत असताना त्यांना साप निघालेला असं मला फोन करता आला होता. आमचे मित्र खरं मला फोन केला होता, दत्ता शेट्टी यांनी फोन केला आणि आम्ही दोघं यांच्या जिथं साप निघालाय त्या लोकेशनला आलोय. आणि ज्यांनी तो सुरुवातीला जो साप पाहिलाय ना, त्यांना विचारूया खैरांना की त्यांनी साप कसा बघितला आणि तो खरंच त्यांनी फोनवरती नाग सांगितलाय. आज काय होतंय, बरेच वेळेस लोकांना कुठलाही साप दिसला की नाग निघलाय, कुठलाही साप दिसला नाग निघलाय. मग ते धामीन असू, तस्कर असू, इरोळ असू किंवा कवड्या साप असू, पण खरंच इथं नाग निघलाय का तर आपण त्यांनाच विचारूया. पण नमस्कार. हा, मला सांगा, आता तुम्ही साप बघितलाय आणि साप काय करत होता तुम्ही त्यावेळेस? तिथं काय झालं, पलीकडे स्वच्छता चालली होती, गोदडी उचलली, त्याच्या खाली साप दिसला. मग साप आहे काय माहिती नाही, पण तुम्ही नाग म्हणून सांगितलं. नाग म्हणून सांगितलं. बरं, चला दाखवा आम्हाला कुठे येतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय, कारण बऱ्याच वेळेस आम्ही साप पकडतोय म्हणून आज कित्येकदा असं झालेलं आहे. हे व्हिडिओ बनवण्याचा मागे हेतू काय आहे, ज्यावेळेस आम्ही साप पकडायला जात असतो, बरेच लोक आहेत ना, जातात, हात घालतात, साप पकडायचा प्रयत्न करतात. कित्येकदा असं झालेलं आहे की साप पकडत असताना सर्प मित्रांना देखील सर्पदंश होतोय आणि ज्याला सापातली माहिती नाही त्याला पण साप चावतोय. पण चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने साप तुम्ही पकडायला गेला तर आता मी या सापाला पकडतोय, तुम्ही कृपया असा साप पकडायचा प्रयत्न करू नका. गेल्या अनेक दिवसांपासून साप पकडायचा अनुभव आहे, तुम्ही व्हिडिओ देखील माझ्या पाहिलेले. फक्त आता हा विषारी एका बिनविषारी सापाला पकडतोय. पकडलेला साप निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय, जो की साप लोकवस्तीमध्ये येणार नाहीये. या सापाला लोकांपासून आणि लोकांना सापांपासून कुठेही धोका निर्माण होणार नाहीये, त्यामुळे या सापाला आपण पकडतोय. पण हा नशीब बघा ना, त्यांनी ती गोदडी उचलली, साप दिसलेला आहे, फक्त विषारी का बिनविषारी आपल्याला कन्फर्म करायचं. मित्रांनो, खरंच या ठिकाणी साप बसलेला आहे. त्या सापाला इंडियन स्पिक्टिकल कोब्रा, भारतीय नाग, किंवा आपण याला म्हणू शकतो सायंटिफिक नेम नाजा. आता आपण या सापाला पहिल्यांदा पकडतो. अशी विषारी साप तुमच्या घराच्या शेजारी कदाचित निघतही असतील किंवा असा विषारी जातीचा नाग देखील तुमच्या इथं निघत असेल. बरेच लोक काय करतात की कोणताही साप निघला, कोणताही नाग निघला की तो डोव धरतो, तो पळतो, आपल्याकडे चावायला किंवा बदला घेतो. खरंच असं होत नाहीये. मुळात काय होतं, सापाला हे कान नसतात, सापाला ऐकायला येत नाहीये. त्यामुळं कित्येक लोक ते सापामुळे, ते पिक्चर मध्ये आपण म्हणतो ना, दूध कर जुपकर दुधाचे, हिरवं कुंकू, नागिन, नगिना, श्रीप्तुम, पाहिलं आम्ही पिक्चर. त्यामुळे असं वाटतं की साप बिनवरती नाचत असतो. खरंच मित्रांनो तसं होतं का? मग साप बिनवरती का डुलतो तर त्याचं उदाहरण दाखवतो. हलणाऱ्या बिनवरती तो चावायचा प्रयत्न करत होतो, म्हणजे असं हे बघा, त्या हलणाऱ्या वस्तूवरती तो चावायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं कुठल्याही सापाच्या पुढे वस्तू हल्ली, साहजिक तो त्याला चावायचा प्रयत्न करत होता. आता माझा पाय जो समोर गेला त्याला बस माहिती होतं ह्याच्यापासून फक्त धोका आहे. म्हणजे जर पाय मी पुढे केला, हे बघा, जेवढा मी पाय हलवून तेवढा वरती आणि पुढे घेतला की तू चावायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल हे असं करणं कितपत योग्य आहे, मला माहिती आहे, मला अनुभव आहे, मी करते म्हणून तुम्ही बघा घरी काही करायचा प्रयत्न करू नका, नाही तुमचा इथनं गुडघाच कार्यक्रम व्हायचा. कारण हा विषारी जातीचा नाग आहे. चला, अधिकचा वेळ न घेता पकडूया या सापाला, सुरक्षितरित्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्यासाठी जाऊया. आणि हा, आणखी एक सांगायचं होतं, एखादा साप जर पकडत असेल तर नवीन जे सर्पमित्र आहेत किंवा बरेच लोक साप पकडायला जातात, एक साप आहे म्हणून एकच साप आपण पकडायचा प्रयत्न करतो. कधीच असं करायचं नाहीये. खात्री करायची, ज्या ठिकाणी एक साप आहे त्या ठिकाणी दुसरा कुठं साप दिसतोय का, आणि मग त्या सापाला पकडायचं. कारण आपल्या एक बरेच वेळेस असं होतं, गोनस साप असेल की एका सापापाशी शेजारी आणखी दुसरा साप आलेला असतो,
मग आता पहिल्यांदा आपल्याला ह्याच्या आता हेव तर आहे, हेव काय पळून जाणार नाहीये, त्यामुळे दुसरा पण साप आहे का ही खात्री करून घ्यायची, जेणेकरून दुसरा साप आपलं लक्ष नसायचं आणि तो आपल्याला दुसरा साप चावल नाही तर. तर अशा रीतीनं सुरक्षितरित्या इंडियन स्पेक्टेकल कोब्रा भारतीय जातीचा विषारी नाग आपण पकडलेला आहे आणि पकडलेला नाग हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललोय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रोज आता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ जनरली टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि ते तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन काही तुम्हाला आयडिया असतील तर त्याविषयी देखील सांगायचा मी प्रयत्न करा. चला भेटूया, बाय. आता आपण साप पकडलेला आहे, पकडलेला साप आणि ज्यांच्या इथं निघाला होता ना पहिली रिॲक्शन त्यांचं जेव्हा साप निघालाय आणि आता आपण साप घेऊन चाललोय त्यावेळेस त्यांना आता काय वाटतंय ते नक्की आता बरं वाटतंय. सुरुवातीला काय झालं होतं काय मगाशी तुम्ही घाबरलेला, आता सांगा काय झालं तर. त्या रूम मध्ये साफसफाई करत होतो त्यावेळी चादर उचलली की डायरेक्ट हा फणी काढूनच त्यावेळेस जी काय रिॲक्शन काय होतं त्यावेळेस भिलो ना खूप. 20-15 मिनिटं काही कळलंच नाही नक्की काय. आता तुम्ही त्या नागासमोर थांबलाय आता पकडलाय ना. तर मित्रांनो ह्या गमतीचा भाग सोडा, पण साहजिकच कोण नाही भेट सापाला, म्हणजे मी पकडतोय म्हणून विषय बाजूला ठेवा, पण प्रत्येकालाच आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की सापाची भीती ही सगळ्यांनाच आहे. काळजी घ्या, सतर्क राहा. विषारी जातीचे साप आता तुम्हाला वाटत असेल की बरेच लोक मला सांगतात की साप मारून टाकायचं, मग ठीक आहे साप मारल्याबद्दल काही वाद नाही, पण मारल्यानंतर साप येणार नाही ह्याची कोणी शाश्वती देणार आहे. साप हा निघणार आहे, साप मारणार किती. मग त्यावेळेस मी म्हणतो ज्यावेळेस तुम्हाला मारायचा असतो ना साप त्यावेळेस मला बोलूच नका, म्हणजे मी येणार मी त्या सापाला मारणार तुम्ही मला सांगणार, त्यापेक्षा तुम्ही मला मारायला बोलू नका. मी येईन पकडन आणि पकडलेला साप इथूनच असणाऱ्या जंगलामध्ये सोडायचा प्रयत्न करणार. आता बरेच लोक काय म्हणतात परत की सोडलेले साप आहेत. अरे बाबा सोडलेले साप गावापेक्षा 2-2, 3-3 किलोमीटर असतात, मग हे गावात अनेक साप निघतात. खरं तर तुम्ही आम्ही केलं प्लॉटिंग, जमिनी सपाट केल्या, सापांसाठी असणारं जे ताले असायच्या उंदराची बिळा असायची ते नाहीशी झाली. साप लोकवस्तीच्या मार्गाने यायला लागली. एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सर्प तज्ज्ञ त्यांनी हा मला दिलेला संदेश होता. पण ठीक आहे, असं पुढील अशाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. पकडलेला साप आता चाललोय घेऊन सोडायला. चला तर मित्रांनो जो आपण नाग पकडला होता, पकडलेला नाग निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला चाललोय. खरं तर गमतीशीर भाग असा मला एक किस्सा आठवला. बरेच ठिकाणी साप पकडायचा होता, ते लोक काय म्हणतात माहितीये का, तुम्ही पकडलेला साप तुम्ही विकता खाऊ. आता त्या विकून सापाचं करायचं काय, कुठं विकत घेतात कुठं पैसे भेटतो, असंच बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. आज माझ्या डोक्यात सहजच आलं, पकडलेला साप आपण सोडताना पण व्हिडिओमध्ये दाखवत जाऊ. कारण काय होतंय की लोकांचा गैरसमज आहे पकडलेला नाग आपण विकतो, साप विकतो आणि त्याच्यापासून पैसे येतात. मित्रांनो असं काहीच नाहीये. मग आपण ही चांगल्या कपड्यात आलो असतो की किंवा पायात हे बघितलं चप्पल नसते, बुट असतात, पण ठीक आहे असं पहिल्यांदा या नागाला सोडतो. आवाज अजून काढतोय बरं का तो, शांत बसा नाही. हे बघा